सांगता आपल्याला बघूया लिस्ट ऑफ इंडस्ट्रीज इन्व्हॉल्विंग हजार्डस प्रोसेस. म्हणजे ही जी तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे ती काय आहे, लिस्ट आहे हजार्डस प्रोसेस ज्या इंडस्ट्रीमध्ये चालतात त्या इंडस्ट्रीची. आता मी तुम्हाला एकदा इंडस्ट्री आणि फॅक्टरीमधला फरक सांगितला होता. इंडस्ट्री म्हणजे एक फॅक्टरीचा ग्रुप असतो की त्या फॅक्टरीमध्ये एकच सिमिलर याचं काय चालतं, प्रोडक्ट तयार केले जातं किंवा प्रोसेसेस होत असते. जसं की उदाहरण देतो, टेक्स्टाईल इंडस्ट्री. आता टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणजे काय आहे, एक इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहे, पण ते काय करतात, सर्व टेक्स्टाईलचे प्रोडक्ट बनवतात. म्हणजे टेक्स्टाईलचा अर्थ काय असतो, कापड उद्योग. क्लिअर आहे. मग त्याच्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या फॅक्टरी किंवा कंपन्या कुठल्या, चला मी तुम्हाला उदाहरण सांगतो. जसं की डेनिम आहे, ही एक टेक्स्टाईल फॅक्टरी आहे. दुसरं आपण कुठले पण उदाहरण घेऊ शकतो तुम्ही, सियाराम आहे, DGM आहे, ठीक आहे. अजून बऱ्याचशा ज्या कापडाचे रेमंड आहे. तर ह्या सर्व कंपन्या काय आहे नावाजलेल्या, तर हे सर्व टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये येतात. मग दुसरी इंडस्ट्री आहे याच्यामध्ये पेट्रोकेमिकल इंडस्ट्री. मग पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीमधल्या कुठल्या कंपन्या येत्या, रिलायन्स येत्या, HP गॅस येत्या, ONGC येत्या. तर हे सर्व काय झालं, फॅक्टरी किंवा कंपन्या ह्या इंडस्ट्रीजमध्ये येतात. इंडस्ट्री आणि कंपनीमधला फॅक्टरी फरक तुम्हाला कळलेला असेल. काय आहे, तर इंडस्ट्रीमध्ये एक ग्रुप असतो फॅक्टरीचा पूर्णपणे, जे की एकाच प्रकारचं प्रोडक्ट तयार करतं, आणि फॅक्टरी म्हणजे एक इंडिव्हिज्युअल एक स्वतंत्र फॅक्टरी असते. मग इथे ह्या दिलेल्या काय आहे, सर्व लिस्ट आहे इंडस्ट्रीच्या. त्याच्यामध्ये काय चालतं, हजार्डस प्रोसेसचे कामं चालतात. काल बघितले आहे, पुन्हा एकदा असं फक्त बघून घेऊया एक दोन नावं. फेरस मेटलॉजिकल इंडस्ट्री, जे की लोखंड वगैरे स्टील बनवतात, त्या कंपन्या याच्यामध्ये येतात. नंतर कोल इंडस्ट्रीज म्हणजे कोळसा उत्पादक ज्या इंडस्ट्री आहेत त्या सर्व याच्यामध्ये येतात. सिमेंट इंडस्ट्री, सर्व अंबुजा सिमेंट आली, बरेच अल्ट्राटेक सिमेंट आहे. तर ह्या कंपन्या ज्या आहेत ह्या इंडस्ट्रीमध्ये येतात, सिमेंट इंडस्ट्रीमध्ये. मग ह्या सिमेंट इंडस्ट्री काय आहे, तर हजार्डस प्रोसेस आहे. बरं, सिमेंट इंडस्ट्रीमध्ये काय हजार्ड आहे बरं, हे थोडंसं नवलं वाटतं. तर सिमेंट ज्या मातीपासून किंवा ज्या प्रोसेसपासून तयार केले जातं त्याच्यामधून खूप सारी धूळ वगैरे बाहेर निघते, आणि ती जी धूळ आहे ती काय असते, केमिकलचा देखील वापर केला जातो. आणि धूळ आणि हे केमिकल काय आहे, आपल्या शरीरासाठी, एन्व्हायरमेंटसाठी हानिकारक आहे. ठीक आहे, हजार्डस आहे. त्यामुळे त्या इंडस्ट्रीला ह्या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. बरं, आता ही सर्व लिस्ट आहे, व्यवस्थित वाचा. जर कोणाला काही शंका असेल तर मला विचारू शकतात. ठीक आहे, तर बघूया. द सेकंड शेड्यूल सेक्शन 41F मध्ये काय आहे, परमिसिबल लेवल ऑफ सर्टन केमिकल सबस्टन्स इन वर्क एन्व्हायरमेंट. म्हणजे शासनाने तुम्हाला किती लेवलपर्यंत केमिकलची परमिशन दिलेली आहे. म्हणजे जर एखादी व्यक्ती काम करत असेल, माना की मी एखाद्या वर्कशॉपमध्ये काम करतो आहे, एखाद्या केमिकल कंपनीमध्ये काम करतो आहे, तर मी कुठलंही PPE न वापरता जर माझ्या वातावरणामध्ये किती प्रमाण असलं पाहिजे. चला मी उदाहरणातूनच सांगतो. नंबर 1 काय आहे, ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइडचं काय आहे, राईट साईडला तुम्हाला 2-4 कॉलम दिसत असेल. काय आहे, वरती सर्वात वरती बघूया, परमिसिबल लिमिट ऑफ एक्सपोजर. म्हणजे ॲसिटाल्डिहाइडच्या संपर्कात मी आलो तर ॲसिटाल्डिहाइड काय आहे, एक हजार्ड आहे. पहिली गोष्ट तर हजार्डस केमिकल आहे. ठीक आहे, तर ते वातावरणामध्ये किती प्रमाणात असलं तोपर्यंत सुरक्षित आहेत. जर त्याच्यापेक्षा जास्त झालं तर काय होऊ शकतं, शरीरासाठी हानी पोहोचवू शकतं ॲसिटाल्डिहाइड. मग ॲसिटाल्डिहाइडचं प्रमाण हवेमध्ये किती पाहिजे, तर पहिलं कॉलम आहे 100 ppm. ppmचा अर्थ होतो पार्ट्स पर मिलियन. लिहून घ्यायचं आहे ppmचा लॉंग फॉर्म. ॲसिटाल्डिहाइडचं काय सांगितलेलं आहे फॅक्टरीमध्ये, जर हवेमध्ये किंवा 1 मीटर क्यूब जागेमध्ये जर 10 लाख कण असतील तर त्या 10 लाख कणपैकी 100 कण फक्त ॲसिटाल्डिहाइडचे पाहिजे, जास्त कण नको आहे. क्लिअर आहे. त्याचं लिमिट किती दिलेली आहे, 1 मीटर क्यूब जागेमध्ये 100 पार्ट्स, किती, प्रत्येक 10 लाख कणामागे. आता हवेमध्ये बरेचसे पार्टिकल असतात जे की तुम्हाला दिसत पण नाही. ठीक आहे, बरेचसे आपले मातीचे कण वगैरे असतात जे आपल्याला दिसत नाही. तर ते किती हजारो लाखो कण असतील. तर त्या लाखो कणमध्ये म्हणजे प्रत्येक 10 लाख कणामागे ॲसिटाल्डिहाइडचा 100 कण पाहिजे. 100पर्यंत लिमिट आहे, सुरक्षित असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जर जास्त झालं तर ते शरीरासाठी हानिकारक आहे. पण 100 कणापेक्षा जर कमी असेल तर ते मात्र सुरक्षित मानलं जातं, ते वर्किंग एन्व्हायरमेंट. राव, मग तुम्ही बोला की जर ॲसिटाल्डिहाइडसोबत जर काम करायचं आहे, एखाद्या फॅक्टरीमध्ये हे केमिकल वापरतात, मग त्याचे कण तर जास्तच असतील. ठीक आहे, हवेमध्ये तर हो नक्कीच जास्त असेल. मग तिथे काय केलं जातं, PPE प्रोव्हाइड केलं जातं. पण जर हवेमध्ये किंवा त्या वर्कप्लेस एरियामध्ये जर याचे कण 100पेक्षा जर कमी असतील, पार्ट्स पर मिलियन, तर मात्र तिथे कुठलंही PPE किंवा सेफ्टी घेण्याची गरज नसते. ठीक आहे, ॲसिटाल्डिहाइडची मात्रा हवेमध्ये 100 पार्ट्सपर्यंत काय आहे, सुरक्षित मानली जाते, त्याच्यापेक्षा जास्त नाही.
क्लिअर आहे. डिजिटल मीटर तुम्हाला अवेलेबल आहे आणि हे लोक कोण असतात, केमिकल इंजिनियर वगैरे जे असतात ना, ते लोक याची टेस्टिंग करतात. क्लिअर आहे. आणि कुठला पण व्यक्ती करू शकतो. तुला जरी दिलं प्रसाद की बाबा हे बघ, हे ॲसिटाल्डिहाइडचं मी गॅस मीटर आणलेलं आहे, केमिकल मीटर आणलेलं आहे, ठीक आहे. एन्व्हायरमेंटमध्ये जर आपण त्याचा अँटिना वगैरे जे असेल ते सॅम्पल घेतलं, हवेचं सॅम्पल, आणि जर त्या मशीनमध्ये टाकलं तर काय ते दाखवतं की बाबा अच्छा ॲसिटाल्डिहाइडची मात्रा इतकी इतकी आहे. क्लिअर आहे की बाबा पार्ट्स पर मिलियन पण दाखवतं ते 80-90. आणि मी सांगतो तुम्हाला, प्रत्येक फॅक्टरीमध्ये जिथे ॲसिटाल्डिहाइड वापरलं जातं तिथे ती मात्रा जास्तच असते, 1000-2000पेक्षा देखील जास्त असते. मग तिथे काय केलं जातं तर तुम्हाला याची हे PPE वगैरे लावतात किंवा मग एक्झॉस्ट सिस्टम तिथे बसवतात, हे असे सेफ्टी घ्यावी लागते. पण जर त्याची मात्रा 100पेक्षा जर कमी असेल हवेमध्ये, PPM, जे की आपल्या मशीनने जर दाखवलं की बाबा अच्छा ॲसिटाल्डिहाइडची मात्रा जर आपल्या वातावरणामध्ये किंवा ते केमिकल फॅक्टरीमध्ये 100पेक्षा कमी, तर कुठलीच सेफ्टी घ्यायची गरज नाही आहे. आले लक्षात? जर 100पर्यंत जर असेल तर 100च्या वरती जर गेलं तर मात्र तुम्हाला PPE, नोज मास्क असेल, नंतर मग फ्रेश एअर असेल, तर याची मात्र तिथे हे घ्यावी लागते. अजून काय प्रश्न आहे? ॲसिटाल्डिहाइड केमिकल आहे राजा, तर ते काय आहे आपल्या फुफ्फुसासाठी किंवा शरीरासाठी हानिकारक आहे. क्लिअर? ओके. परत ॲसिटाल्डिहाइड जे आहे किंवा हे सर्व केमिकल मी 1000 वेळा सांगणार आहे, समजून काही काळजी करू नका. आजचं पूर्ण लेक्चर आपल्या याच्यावर जाणार आहे. तर मी काय सांगितले, परमिसिबल एक्सपोजर लिमिट म्हणजे, सुमित बोलो. पर मिलियनची कन्सेप्ट आहे. जर हवेमध्ये जर 10 लाख कण असतील तर त्याच्यापैकी जर 100 लिहिले असेल की बाबा 100 पार्ट्स पर मिलियन, म्हणजे 1 लाख कणामागे किती कण आहे? 100 कण आहे. क्लिअर आहे? लक्षात घ्यायचं आहे. जर मी 100 PPM असं जर लिहिलं म्हणजे काय होतो अर्थ याचा, 100 कण प्रत्येक 10 लाख कणामागे. हवेमध्ये बरेचसे कण असतात ते जे आपल्याला दिसत पण नाही. क्लिअर आहे? आणि हे मोजण्यासाठी आपल्याकडे डिजिटल मीटर असतं, ते सांगतं आपल्याला की एअरचं जर हवेमध्ये जर ते ओपन केलं, त्याचं सॅम्पल ते आपोआप घेतं आणि ते दाखवतं आपल्याला की किती PPM आहे, 100 आहे, 150 आहे, जितके ॲसिटाल्डिहाइड किंवा कुठले केमिकल असो किंवा कुठला गॅस असो त्याचं प्रमाण किती आहे हवेमध्ये हे दाखवून देतं आपल्याला. आता इथे फॅक्टरी ॲक्ट काय सांगतो आपल्याला, TWA पुढचा लॉंग फॉर्म लिहून घ्या. TWA टाईम वेटेड ॲव्हरेज. ठीक आहे, करूया स्टार्ट. PPM काय आहे? टाईम वेटेड ॲव्हरेज काय सांगतो आपल्याला? आपल्याला TWA सांगतोय की जर हवेमध्ये ॲसिटाल्डिहाइडचं जर प्रमाण 100 PPM असेल तर तो व्यक्ती कुठल्याही PPE शिवाय 8 तास काम करू शकत आहे. पुन्हा एकदा TWA काय सांगतं आपल्याला? TWA 8 तास कॉमनली गृहीत धरला जातो की ॲसिटाल्डिहाइड जर हवेमध्ये 100 PPM असेल तर कुठला पण वर्कर 8 तास काम करू शकतोय त्याच्यासोबत नॉनस्टॉप. क्लिअर आहे? 8 तास त्याच्यासोबत काम करू शकते. जर तो व्यक्ती 100 PPM आहे आणि जर 8 तासापेक्षा जास्त जर काम करत असेल तर त्याच्या मात्र स्वास्थ्याला प्रॉब्लेम होणार आहे. ठीक आहे? तोपर्यंत स्वास्थ्याला प्रॉब्लेम होणार नाही, पण 8 तासापर्यंत तो लाईफ टाईम काही PPE न वापरता, सेफ्टी न घेता तो बिंदास ॲसिटाल्डिहाइडसोबत काम करू शकतो 100 PPM पर्यंत. चला, मी तुम्हाला ऑक्सिजनचं उदाहरण देऊन सांगतो. ऑक्सिजन आता हवेमध्ये तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन गॅस आहे हवेमध्ये. जर मी तुम्हाला बोललो की ऑक्सिजनची मात्रा किती आहे? 1 PPM. म्हणजे 1 PPM म्हणजे काय? तर प्रत्येक 10 लाख कणांमागे, ठीक आहे, प्रत्येक 10 लाख कणांमागे किंवा पार्टिकल किंवा पार्ट्स मागे एक जो आहे पार्टिकल तो कोणाचा आहे? ऑक्सिजनचा आहे, प्रत्येक 10 लाख कणामागे. जर मी बोललो की 2 PPM आहे ऑक्सिजन हवेमध्ये, म्हणजे काय? हवेमध्ये किती प्रमाण आहे याचं ऑक्सिजनचं? तर 10 लाखांपैकी 2 जे पार्ट आहे ते कोणाचे आहे? ऑक्सिजनचे आहे. ॲक्च्युअली जास्त आहे ते, पण मी सांगतो तुम्हाला. माना की मी थोडंसं अजून ऑक्सिजनचं प्रमाण वाढवतं हवेमध्ये. पहिले 1 होतं, नंतर 2 होतं, आता खूपच जास्त वाढवलं. आता किती झालं? 50 झालं. आता 50 PPMची मात्रा आहे हवामध्ये. मग आता ते कसं लिहिणार? तर मी लिहिणार की 50 PPM. मग मी हवेचं सॅम्पल घेणार, चेक करणार त्या मशीनमध्ये, ते मशीन मला दाखवते की 50 PPM. PPMचं फुल फॉर्म काय आहे? पार्ट्स पर मिलियन. म्हणजेच हवेमध्ये प्रत्येक 10 लाख
कणांमागे किंवा जर हवेमधले जर 10 लाख कण असतील तर त्याच्यापैकी 50 कण कोणाचे आहे, 50 पार्ट कोणाचे आहे, तर ऑक्सिजनचे आहे. तसंच ॲसिटाल्डिहाइडचं मी सॅम्पल घेतलं हवेमध्ये, की एखाद्या गॅसचं सॅम्पल घेतलं, मग ते दाखवते की मला 100 ppm. म्हणजेच काय, जर हवेमधले जर 10 लाख सॅम्पल असतील, 10 लाख पार्ट जर केले हवेचे, तर त्याच्यापैकी 100 पार्ट कोणाचे आहे, याचे ॲसिटाल्डिहाइडचे आहे. असं ह्या पद्धतीने केमिकल किंवा पार्टिकल हवेमधले मोजले जातात आणि अशी मात्रा तुम्हाला रिपोर्टमध्ये देखील द्यावी लागते. शेजारी त्याचाच एक कॉलम आहे मिलीग्राम पर मीटर क्यूब. म्हणजे काय, मिलीग्राम पर मीटर क्यूब सॉरी, हवेमध्ये जर 1 मीटर क्यूब असेल जागा, 1 मीटर क्यूब म्हणजे काय, 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर, म्हणजे उंची पण 1 मीटर, लांबी पण 1 मीटर आणि रुंदी पण 1 मीटर. जर एवढी जागा असेल, एवढी जागा जर हवा बघितली आपण, तर त्या हवेमध्ये 180 मिलीग्राम ॲसिटाल्डिहाइड भेटतं आपल्याला. म्हणजे त्या हवेमध्ये जर ॲसिटाल्डिहाइडचं जर प्रमाण असेल तर ते किती आहे, 180 मिलीग्राम असतं. क्लिअर आहे. पण मोस्टली ppm किंवा मिलीग्राममध्ये मोजले जातात. आणि तुम्हाला जे डिजिटल मीटर दिले जातं केमिकल बघण्यासाठी किंवा गॅस बघण्यासाठी, तर त्याच्यामध्ये दोघंही रीडिंग दाखवतात. एक ppm पण दाखवतं आणि मिलीग्राम पर मीटर क्यूब देखील दाखवतं. काही डिजिटल मीटर असतं ते कंटिन्युअस मॉनिटरिंग करत असतं किंवा रीडिंग दाखवत असतात आणि ती रीडिंग कमी जास्त होत असते. क्लिअर आहे. मग त्या डिजिटल मीटरवरून तुम्ही इझिली समजून जातं की बाबा हवेमध्ये आपल्या किती मात्रा ठेवायची, ॲसिटाल्डिहाइडची 100पर्यंत ठेवायची आणि मिलीग्राम पर मीटर क्यूब किती ठेवायचं आहे, तर ते 180 असलं पाहिजे. क्लिअर आहे. तरी एक पद्धत ते का अवलंबतात, PPEचं सूट वगैरे देतात. जर त्यांना वाटतं आहे की एक्झॉस्ट सिस्टम देऊन पण जर पॉसिबल नाही आहे आपलं ते होणं किंवा कंट्रोल नाही होणार, तर पूर्णपणे सूट दिलं जातो त्यांना. कधी कधी तर स्काबा सूट देखील दिलं जातो. म्हणजे ऑक्सिजनमध्ये जर खूपच जास्त क्लोरोफॉर्म वगैरे जर मिसळलेलं असेल, बेशुद्ध पडण्याचे जास्त परिणाम आहे किंवा असं गॅसवर ते काम करत आहे की जेणेकरून ते जर श्वासामधून जर घेतले गेले तर विषबाधा होऊ शकते किंवा तो वर्कर आजारी पडू शकतो. तर ह्या अशा पद्धतीचे ते काय करतात, सेफ्टी मेजर घेत असतात. हा दर्शन, काय प्रश्न आहे तुझा? की तुम्हाला एक्झाम्पल, याचा अर्थ असा होतो पर मीटर क्यूब, जर आम्ही एखाद्या मीटर क्यूब एरियाचं जर सॅम्पल घेतलं त्या व्हॉल्यूमचं, तर त्याच्यामध्ये मला 180 मिलीग्राम फक्त ॲसिटाल्डिहाइडचं प्रमाण असलं पाहिजे. हे कसं ओळखणार आपण, डोळ्याने तर दिसणार नाही, तर याच्यासाठी तुम्हाला डिजिटल मीटर दिलेले असतात. डिजिटल मीटरवरून कळतं आपल्याला की हवेमध्ये याची किती मात्रा आहे. पण बरं, ही मात्रा काय दिलेली आहे गव्हर्नमेंटने, की बाबा तुम्ही ह्या क्वांटिटीपेक्षा काय करायचं आहे, कमीच ठेवायचं आहे. पण बऱ्याचशा वेळेस असं आढळलं जातं की किती पण सेफ्टी घ्या, किती पण एक्झॉस्ट सिस्टम तिथे इन्स्टॉल करा, तर तिथे हे ठेवून चालत नाही किंवा याचं प्रमाण वाढतच जातं. किती पण सेफ्टी घ्या, किती पण मशीन बंद ठेवा, पूर्णपणे रूम लॉक करा, पण तरी पण ॲसिटाल्डिहाइड किंवा ॲसिटिक ॲसिड किंवा असे अलग अलग केमिकल विषारी, तर त्यांचं प्रमाण काय असतं, ते जास्तच असतं हवेमध्ये. मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस आपल्याला सेफ्टी घ्यायची आहे. अशा वेळेस जो वर्कर आहे त्याला काय करायचं आहे, पहिली गोष्ट तर तुम्ही पूर्णपणे त्याला बॉडी सूट द्यायचा आहे, त्याच्या नोज मास्क द्यायचा आहे त्याला, जेणेकरून ते काय होणार आहे, फिल्टर तिथे होणार आहे. तर ही एक प्रोसेस आहे. PPE दिलं जातं, एक्झॉस्ट सिस्टम दिले जाते. एक्झॉस्ट सिस्टम काय करते तुम्हाला माहिती आहे की ती हवा काय करते, सक करते आणि दुसरी फ्रेश हवा दुसऱ्या तोंडाने ते आतमध्ये सोडत असते, जेणेकरून सपोज एखादं विषारी केमिकल असेल त्या प्रोसेसमधून निघत असेल किंवा ते विषारी वायूच आपण तयार करतोय, तर तो हवेमध्ये न मिसळता त्या मोठ्या पाईपमधून काय केलं जाणार आहे, शोषून घेतलं जाणार आहे आणि हवेमध्ये वगैरे सोडलं जाणार आहे, जेणेकरून तो जो गॅस आहे किंवा तिथे काम करणारा जो वर्कर आहे त्याच्या संपर्कात हा विषारी गॅस, विषारी केमिकल किंवा मग विषारी जे पदार्थ, जे पार्टिकल आहेत ते त्याच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घेतली जाते. तर आता TWA काय सांगतो, जर हे प्रमाण ॲसिटाल्डिहाइडचं प्रमाण किती सांगितलं आपल्याला, 100 ppm, म्हणजे 100 पार्ट पाहिजे जास्तीत जास्त प्रत्येक 10 लाख पार्ट मागे. नंतर 180 मिलीग्राम त्याचं प्रमाण असलं पाहिजे हवेमध्ये 1 मीटर क्यूब जागेमध्ये. तर हे प्रमाण आपण डिजिटल मीटरने बघितलं बाबा. तर हे प्रमाण किती तासांसाठी दिलेलं आहे, 8 तासासाठी. म्हणजे इतकं जर प्रमाण असेल हवेत, याच्यापेक्षा कमी किंवा 100पर्यंत, तर व्यक्ती 8 तास तिथे कुठलंही PPE न वापरता काम करू शकत आहे. ही एक लिमिट दिलेली आहे. 8 तासापेक्षा जास्त काम केलं तर काय होईल, प्रॉब्लेम येणार आहे. कशाला, त्याच्या स्वास्थ्याला. दुसरं आपण याच्याकडे वळूया चार्टकडे. जर याचं प्रमाण, ॲसिटाल्डिहाइडचं प्रमाण जे 100पेक्षा जास्त झालं तर काय होईल, पुन्हा तेच त्याच्या हेल्थवर काय होणार आहे, त्याचे विपरीत परिणाम दिसून येणार आहे. जर 180 मिलीग्रामपेक्षा जर जास्त ॲसिटाल्डिहाइड हवेमध्ये असलं तर काय होईल,
पुन्हा त्याच्या हेल्थला प्रॉब्लेम होणार आहे, मग अलग अलग प्रॉब्लेम होतात, त्याच्या फुफ्फुसांना प्रॉब्लेम होतात, ठीक आहे, अजून बरेचसे त्याला आजार वगैरे होऊ शकतात त्या सर्व केमिकलमुळे, आणि किंबहुना कॅन्सर तर फायनल स्टेज आहे, तर ती होऊ शकते जर वारंवार तो वर्षानुवर्षे जर हे काम करत गेलं तर. आता याचं उदाहरण सांगतो, माझ्या मित्राच्या वडिलांसोबत घडलं होतं. सिडकोमध्ये राहतं ते. काय घडलं, त्याचे वडील एका ॲसिडच्या फॅक्टरीमध्ये कामाला होते, ॲसिडच्या मशीनवरच होते, आणि तिथे काय कुठलं सेफ्टी वगैरे देत होते, पण मग इतकं काय ते वर्कर जे होते ते यूज करत नव्हते. मात्र PPE वगैरे होते आणि इतके ॲडव्हान्स पण कंपनी नव्हती, छोटीशी कंपनी होती, पण त्यांनी तिकडेच आयुष्य घालवलं आणि ते रिटायर झाले. त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर 2 महिन्यातच त्यांच्या छातीमध्ये खूप दुखायला लागलं. त्यांना वाटलं अरे असं का होतं, 1-2दा डॉक्टरांच्या गोळ्या घेतल्या पण काय बरं वाटेनाच त्यांना. मग ते हॉस्पिटलाइज झाले. मग हॉस्पिटलाइजमध्ये त्यांचं एक्सरेस केलं, बरेचसे अजून टेस्ट केले, नंतर आढळलं की त्यांच्या छातीमध्ये पाणी झालेलं आहे, बरेचसे पार्ट आहे त्याच्यामध्ये पाणी झालेलं आहे. मग नंतर डॉक्टरने काय केलं, त्या पाण्याचं सॅम्पल घेतलं. मग ते जे पाणी होतं म्हणजे ते लिक्विड किंवा केमिकलचं सॅम्पल होतं, ते ॲक्च्युली निघालं ॲसिड. मग त्यांनी विचारलं तुम्ही काय काम करता, डॉक्टरने विचारलं. मग त्याने सांगितलं की मी अशा अशा कंपनीमध्ये होतो. मग अच्छा, मग त्या कंपनीमध्ये काय काम होतं, मग त्यांनी सांगितलं की मी ॲसिडच्या कंपनीमध्ये काम करत होतो. मग त्यांनी सांगितलं की ही तेच ॲसिड आहे. म्हणजे त्यांच्या फुफ्फुसामध्ये इतक्या वर्षापासून जे ॲसिड साचत होतं ते ह्या कामाच्या संपर्कात आल्यामुळेच त्यांना तो आजार झाला किंवा छातीमध्ये त्यांच्या पाणी झालं. जिवंत येते, ते सर्जरी वगैरे केली, पण विचार करा हे ॲसिड का घातक आहे किंवा याचे परिणाम काय होऊ शकतात, हे फक्त उदाहरणातून समजून सांगितलं मी तुम्हाला. तर वर्करांच्या कुठलाही असो, कॉन्ट्रॅक्टचा असो, परमनंट असो, सिनियर असो किंवा मॅनेजर असो, तो जर ह्या केमिकलच्या संपर्कात येणार आहे 8 तासासाठी, तर त्याचं प्रमाण हवेमध्ये इतकं असलं पाहिजे, 100 ppm किंवा 180 mg/m3. अलग अलग केमिकलसाठी अलग अलग इथे काय दिलेलं आहे त्यांनी प्रमाण दिलेलं आहे हवेचं. जर याच्यापेक्षा जास्त प्रमाण जर झालं तर काय करायचं, तर PPE वगैरे प्रोव्हाइड करून तुम्ही काय करू शकता, त्या वर्करची सेफ्टी घेऊ शकतात किंवा मग एक्झॉस्ट वगैरे तिथे बसवू शकता, जेणेकरून ते वातावरण काय राहणार आहे, स्वच्छ राहणार आहे किंवा त्याच्यामध्ये जे प्रमाण आहे केमिकलचं ते कमी राहणार आहे. तुम्ही याची काळजी घेऊ शकता. शेवटचा कॉलम काय सांगतो आपल्याला, शॉर्ट टर्म एक्सपोजर लिमिट. लिहून घ्यायचं आहे STEL, शॉर्ट टर्म एक्सपोजर लिमिट. बघूया STL काय सांगते आपल्याला. शॉर्ट टर्म एक्सपोजर लिमिट काय आहे, 15 मिनिटासाठी जर एखादा व्यक्ती ह्या केमिकलच्या संपर्कात आला कुठलंही PPE न वापरता, ठीक आहे, तर कितीपर्यंत तो सहन करू शकतो ॲसिटाल्डिहाइड, तर त्याची मात्रा आहे 150 ppm. फक्त 15 मिनिटासाठी जर त्याला काम करायचं असेल तिथे, तर हवेमध्ये किती असलं पाहिजे, 150 असलं तरी चालू शकतं, पण किती वेळ काम करू शकतो तो, 15 मिनिटं फक्त. दुसरं आहे मिलीग्राम जर मोजायला गेले तर किती आहे, तर 270 मिलीग्राम, 270 मिलीग्राम किती पर मीटर क्यूब जागेमध्ये, एवढंच त्याचं प्रमाण असलं पाहिजे. हे प्रमाण कुठून आपल्याला कळतं, डिजिटल मीटरवर, केमिकल मीटरवर, ठीक आहे. असे बरेचसे टेस्ट आहे, किट आहे किंवा मशिनरी आहे, युनिट आहे, तर ते फिक्स केलेले असतात केमिकल कंपनीमध्ये. ते तुम्हाला रीडिंग कायम दाखवत असतात की बेन्झिनचं लिमिट किती आहे, ॲसिडचं लिमिट किती आहे, तुमचं ॲसिटॉनचं किती आहे, ॲसिटाल्डिहाइड किती आहे, म्हणजे हवेमध्ये किती प्रमाण आहे यांचं हे दाखवत असतं. आणि 2 युनिट असतात इथे हवेमध्ये प्रमाण ओळखण्याचं. एक पार्ट्स पर मिलियन. पार्ट्स पर मिलियन म्हणजे हवेमध्ये ॲसिटाल्डिहाइडचे किती पार्ट आहे प्रत्येक 10 लाख पार्टामागे. तर हवेमध्ये 10 लाख पार्ट आहे, तर त्याच्यापैकी 100 पार्ट ॲसिटाल्डिहाइडचे आहे, म्हणजे 100 ppm मात्रा आहे. मिलीग्राम पर मीटर क्यूब म्हणजे काय, जर 1 मीटर क्यूब जर एअर आहे, हवा आहे, तर त्याच्यामध्ये 270 मिलीग्राम काय आहे, तर ॲसिटाल्डिहाइड आहे. तर हे तिथे ओळखले जातं. आणि हा पूर्णपणे चार्ट दिलेला आहे आपल्या रेफरन्सला. बघा, शॉर्ट टर्म एक्सपोजर लिमिट किती आहे, 15 मिनिटाची कॉमनली मानलेली आहे. जगात कुठेच आहे STEL 15 मिनिटाचीच आहे. म्हणजे तो व्यक्ती कुठल्याही PPE न वापरता 15 मिनिटासाठी काम करू शकतो. कितीपर्यंत, 150 ppm. जर त्याला 15 मिनिटं काम करायचं असेल किंवा त्यापेक्षा कमी करायचं असेल, तर हवेमध्ये ॲसिटाल्डिहाइडचं प्रमाण 150 ppm झालं तरी चालेल, त्याच्यापेक्षा जास्त नको. पण त्याच्यापेक्षा जास्त झालं तर काय होईल, हेल्थवर परिणाम होईल त्याच्या. सिम्पल कन्सेप्ट आहे. दुसरं, जर याचा वेळ वाढला तर काय होईल, जर 15 ते 20 मिनिटं झाले, अर्धा तास झाला तर काय होईल, पुन्हा तेच त्याच्या हेल्थवरती काय होणार आहे, हजार्डस इफेक्ट होणार आहे. TWA, टाईम वेटेड ॲव्हरेज, काय सांगतो आपल्याला, लिहून घ्यायचं आहे. इट इज अ टाईम वेटेड ॲव्हरेज अँड इट इज
a time weighted average and relates to a workers लिहायचं आहे. Exposure to relates to a worker's exposure to harmful or hazardous substance. Harmful or hazardous substance. समजूया काय आहे TW. TW आपल्याला सांगतो की बाबा किती वेळ हा व्यक्ती एखाद्या हजार्डस प्रोसेस किंवा हजार्डस सबस्टन्स किंवा हजार्डस केमिकल किंवा मग धोकादायक गॅसेसच्या संपर्कात राहू शकतोय, त्याला म्हणतात TWA. मग तो 8 तास असतो किंवा जास्त तास असतो. जर आपण सबस्टन्सचं प्रमाण जर हवेमधलं कमी केलं तर तो जास्त वेळ राहू शकतोय. जर त्याचं प्रमाण जास्त असेल तर तो कमी वेळ राहणार आहे. सबस्टन्सचं प्रमाण वाढलं म्हणजे काय होणार आहे, तो कमी वेळ काम करू शकतोय. हे बाबा नको 100च्या वर याचं प्रमाण आहे ॲसिटाल्डिहाइडचं, मी फक्त 2-3 तास काम करू शकतो इथं. हां, जर ॲसिटाल्डिहाइडचं जर प्रमाण आहे हवेमधलं जर 100 ppm पेक्षा कमी आहे, 50 ppm आहे, तर तो बिंदास 8 तास काम करू शकतोय. पण जर त्याचं प्रमाण जर ॲसिटाल्डिहाइडचं जर हवेमधलं 100 ppm पेक्षा जास्त आलं, जसं की 120 ppm 130 ppm, मग मात्र तिथे तो वर्कर काय करणार आहे, कमी त्याचे तास करणार आहे. 3-4 तास 5 तास. कारण काय होईल, जर त्या तासांपेक्षा जास्त जर काम केलं तर काय होणार आहे, पुन्हा त्याच्या शरीरावरती हेल्थवरती स्वास्थ्यावरती प्रॉब्लेम येऊ शकत आहे. दर्शन काय प्रश्न आहे. दुसरी डेफिनेशन STEL कॅपिटलमध्ये लिहायचं आहे. STEL डॅश करायचं आहे. त्याच्या पुढे कॉन्सेप्ट शॉर्ट टर्म एक्सपोजर लिमिट. शॉर्ट टर्म म्हणजे कमी वेळापुरता. शॉर्ट टर्म एक्सपोजर लिमिट. शॉर्ट टर्म एक्सपोजर लिमिट कॉमा इट इज द एक्सेप्टेबल ॲव्हरेज. इट इज द एक्सेप्टेबल ॲव्हरेज ओव्हर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, युजली 15 मिनिट्स. म्हणजे 15 मिनिटे. STEL म्हणते की जर बाबा एखाद्या वर्करला शॉर्ट टर्म त्या ठिकाणी काम करायचं आहे 15 मिनिटासाठी किंवा त्यापेक्षा कमी वेळासाठी, मग तर थोडंफार जास्त जरी केमिकल असेल गॅस असेल तरी चालू शकतं ना. 15 मिनिटासाठी तर काय प्रॉब्लेम नाही येणार. तो हा मग ते किती असलं पाहिजे, मग इथे थोडंसं केमिकलचं प्रमाण जास्त झालं तरी चालेल. पण ते किती जास्त झालं पाहिजे तर त्याचं चार्टमध्ये दिलेलं आहे. ॲसिटाल्डिहाइडचं उदाहरण बघितलं तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे 150 ppm पार्ट्स पर मिलियन असं लिहायचं आहे. प्रत्येकी 10 लाख पार्ट मागे 150 पार्ट कसले ॲसिटाल्डिहाइडचे असतील तोपर्यंतच तो व्यक्ती 15 मिनिटासाठी तिथे काम करू शकते. 15 मिनिटापेक्षा जास्त नाही. ठीक आहे. कारण इथे बघा 100 होते पहिले, आता 150 झालेले आहे. ॲसिटाल्डिहाइड म्हणजे जे हजार्डस केमिकल आहे त्याची मात्रा वाढलेली आहे हवेमध्ये, म्हणजे हजार्ड वाढलेलं आहे. तर आपल्याला तिथे कमी वेळ काम करायचं आहे किंवा एखाद्या वर्करला सांगायचं की बाबा 15 मिनिटापेक्षा जास्त काम न करू, नाही तर तुझ्या स्वास्थ्याला परिणाम होईल. जर तो बोलला की जास्त वेळ काम आहे तर मग तुम्ही त्याला PPE वगैरे किंवा जे प्रोसेस असेल तिथे सेफ्टी घेऊ शकताय. हा चार्ट आपल्याला हे सांगतो STEL. ठीक आहे. पुढची टर्म लिहायची आहे TLVकडे. TLV कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं, ब्लॉक लेटरमध्ये लिहायचं आहे. त्याच्या पुढे कॉन्सेप्ट लिहायचं आहे थ्रेशहोल्ड लिमिट व्हॅल्यू. थ्रेशहोल्ड THRESHOLD थ्रेशहोल्ड लिमिट व्हॅल्यू. थ्रेशहोल्ड लिमिट व्हॅल्यू. ठीक आहे. इट इज व्हॅल्यू ऑफ अ केमिकल लिहायचं आहे तुम्ही. इट इज व्हॅल्यू ऑफ अ केमिकल सबस्टन्स इज value of chemical substance is believed to be a level to which a worker can be exposed day after day, exposed
day after day for a working lifetime without adverse effect एक्सप्लेन करतो TLV काय आहे. TLV आणि TW एकच आहे. TLV काय सांगतंय, एखादं केमिकल, चला ॲसिटाल्डिहाइडचं मानलं आपण. ॲसिटाल्डिहाइडचं किती आहे, 100 ppm आहे. म्हणजे 100 ppm दर 8 तासाला, म्हणजे तो व्यक्ती पूर्ण लाईफ दर 8 तासाला जर 100 ppm मध्ये काम करत असेल दिवसभरातले 8 तास, तर तो पूर्ण लाईफ काम करू शकतोय, पण कुठलाही इफेक्ट नव्हता. पण जर त्या फॅक्टरीने किंवा त्याच्या प्रोसेसमध्ये 100चं जर 150 झालं तर तो व्यक्ती कुठलाही PP किंवा सेफ्टी न वापरता त्या वातावरणामध्ये काम करू शकतोय का पूर्ण लाईफ टाईम 8 तासासाठी? नाही. तो व्यक्ती काय होणार आहे, लवकरच काही महिन्यानंतर किंवा काही वर्षानंतर आजारी पडणार आहे. ठीक आहे. जसं की आपण बघितलं त्या केसमध्ये झालं, फुफ्फुसांमध्ये काय झालं, ॲसिड साचलेलं होतं. का? कारण त्या व्यक्तीने लाईफ टाईम पूर्णपणे त्या ॲसिडच्या संपर्कात येऊन काम करत होता आणि पूर्णपणे सेफ्टी घेतली नाही, किंवा मग कंपनीच्या ते जे TLV आहे त्याचं कॅल्क्युलेशन थोडंसं चुकलं होतं, किंवा मग यांची देखील चुकी असू शकते, की जसं की PP यूज न करणं, शॉर्टकट मारणं, SOP हे नाही करणं, हेल्थ चेकअप न करणं वेळोवेळी. तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला लेट कळतं काही गोष्टी. तर TLV आणि TW एकच आहे, जास्त फरक नाही. TLV काय सांगतं, थ्रेशोल्ड लिमिट व्हॅल्यू, कुठल्याही केमिकल सबस्टन्सची व्हॅल्यू असते की बाबा 50 ppm 100 ppm, की हवेमध्ये जर तितकं प्रमाण असेल तरी चालेल, तुम्ही पूर्ण लाईफ टाईम त्याच्यासोबत काम करू शकता 8 तासासाठी. ठीक आहे.